नमस्कार, दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून वर्षा विहार करता येणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन। आज दिनांक 30/6/2024 रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हडपसर पुणे येथील लियाकत अन्सारी व युनिस खान हे त्यांच्या 17 ते 18 कुटुंब सदस्यांसह वर्षा विहार करता लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीतील भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले असता पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांच्या कुटुंबातील एकूण 10 जण जोरदार आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात यश आले आहे, परंतु उर्वरित 5 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून त्यांच्यापैकी 3घांचे मृतदेह मिळून आले असून त्यांची नावे साहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष 37, 2 आमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय वर्ष 13, 3 उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय वर्ष 8 सर्व राहणार सय्यदनगर पुणे तसेच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले अदनान अन्सारी व मारिया अन्सारी यांचा शिवदुर्ग मित्रमंडळ व आयन शिवाजी यांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे। सदरचा परिसर हा भारतीय रेल्वे विभाग व भारतीय वन खाते यांच्या अखत्यारात असल्याने रेल्वे प्रशासन, वन विभाग व नगरपालिका यांच्या मदतीने सदर ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। याद्वारे तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की लोणावळा, खंडाळा या भागात वर्षा विहार करिता येणाऱ्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये। भुशी डॅम परिसरात घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगारली डॅम, राजमाई पॉइंट, खंडाळा, कुणेगाव, कुरवंडे या भागात वर्षा विहार करता येणाऱ्या पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षा विहार करता येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेऊन वर्षा विहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा। निर्जन स्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे। पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस स्टेशन। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन न्यूज टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। दक्कन न्यूज टुडे साठी मुख्य संपादक सय्यद तन्वीर तन्नू सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड।